आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेच्या बाबतीमध्ये तर पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारावी आणि बाहेरचे जे वाहन आहेत बाहेरच्या बाहेर जावे म्हणून 1987ला एक रिंग रोड ठरवण्यात आला होता. तो मी 2015-16ला PMRD येईपर्यंत त्याच्यावरती एकही कागद असा की हा राबवावा म्हणजे जवळजवळ 29 वर्ष त्याच्यावरती काहीही झालेलं नव्हतं. आता प्रश्न असा आहे की मग त्यावेळेचे अधिकारी काय करत होते आणि अधिकाऱ्यांनी केलं तर मग कुठल्या राजकीय नेतृत्वाने सांगितलं की तुम्ही करू नका. तर तसं काही नाही, कुठल्या राजकीय नेतृत्वाने पण अधिकाऱ्यांनी पुढे दिलं नाही. मी तो केला. ज्यावेळेस मी बघितलं की बहुतांश जो रोड होता ती जागा खालीच होती, काही ठिकाणी बांधकाम परवानग्या दिल्या होत्या. त्या बांधकाम परवानग्या दिल्या तिथे आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून ते रोडचं तर त्यांनी बांधकाम ते थांबवलेलं होतं. मी तो रोड असा तयार केला होता 120 मीटरचा. जी तो रोड जो असेल तो रोड पुण्याच्या परिसरामध्ये पूर्ण रोडची लेंथ असेल ती बोटॅनिकल गार्डन असेल. त्याच्यामध्ये तुमचे रेल ड्रॉन तिथे म्हणजे ट्रक्स त्या रेल्वेवरती जाऊन ते दुसरीकडे नेऊन टाकतील म्हणजे पोल्युशन कमी होईल आणि ते एक भारतामध्ये येणाऱ्या टुरिस्टने तिथे येऊन तो पाहावं आणि अर्थातच पुण्याचं कंजेशन कमी व्हावं. हे झालं. पण नंतर आता मी माहिती घेतली की तो 120 मीटरच्या ऐवजी परत 65 मीटर केलेला आहे आणि ते साधा आपला रोड केलेला आहे. म्हणजे हे जे आहे ते मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी मानसिक विकलांगता प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आलेली आहे, ती त्याला जबाबदार आहे.